श्री हमराज जोशी पुकार सेवा प्रतिष्ठान। मित्रांनो, तुम्ही बघत असाल की अनेक वेळा आपण रस्त्यावरचे बेघर असतात किंवा कुठे कुठे वाईट परिस्थितीमध्ये पडलेले असतात, कोणी सोडून जातात की अशी आपण लोकांना सेवा करत असतो। त्यांना जेवढं आमच्याकडून होतात तेवढा आम्ही प्रयत्न करतो लोकांना चांगलं जीवन देण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, चांगलं त्यांच्या काही नवीन आशा देण्यासाठी आपण अनेकदा हे करत असतो, अनेकदा प्रयत्न करतो आपल्याकडून जेवढं होत असेल तेवढं। पण अशीच एक घटना ठाणा सिव्हिल हॉस्पिटलकडे परिसरामध्ये आमचे चांगले मित्र आहेत आणि सुरक्षा हे आहेत, यांनी आज आमच्याकडे फोन केला पुकार सेवा प्रतिष्ठानला। यांनी आम्हाला मदत मागितली की सर असे एक व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात पडलेले आहेत, कुणीतरी एका वडिलाला मुलींनी सोडून गेलेल्या आहेत। तर तुम्हाला हे कसं कळालं? यांनी जे मुलांना सोडून गेले, मुलींनी त्यांना विचारलं, त्यांना विचारलं, तेव्हा ते बोलले मुलीनं सोडून दिले आम्हाला, मुलींनी सोडून गेलेले। बघा मित्रांनो, आज जे असे जागृत होतात लोक, असे बरेच लोक आमच्याकडे मदतीला येतात, तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू की कोणी सोडून गेलेत, काय परिस्थिती काय आहे। तर काका, आता मला व्यवस्थित सांगा तुम्ही की तुम्हाला हे किती दिवसापासून तुम्ही इथे आहे तिथे? 5 दिवस। हे हातात पकडा आणि बोला, असं बोला। 5 दिवस झाले। 5 दिवस झाले। आणि 5 दिवसामध्ये कोण होतं तुमच्या बरोबर? कोणीच नव्हतं, कोणी नव्हतं। मग तुम्हाला सोडून कोण गेले? हे जवळ आणि गाडीत सोडून गेले। म्हणजे हे इतके त्या स्टँडवर एक डेपो आहे, एस टी डेपो, तरी लोक असतात ते ना आणून सोडलं। ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला कसे आलात? त्या पुढे आणून सोडलं, कुठल्या पोरांनी? तिच्या पुराने एका त्या गेटवरच्या, स्टेशनच्या पुराने। तुमच्या घरी कोण कोण असतात? घरी माझ्या कोणीच नाही। पोलीस नाही? आता घरी पण मारला समजा, जवळ आणि ते मी त्यांच्या कुठला आहे नक्की? नक्की दर्यापूर समजा। दर्यापूर। मी अमरावती मूर्तिजापूरचा आहे, तुम्ही दर्यापूरचे आहात, लाखपुरीकडलं दर्यापूर, ठीक आहे? छोटंसं खेडेगाव, मला वाटतं मोस्टली ते गाव अंजनगाव आहे, तरी 100-150 लोकांची वस्ती आहे ती, बरोबर आहे? मला तिथला कोणाचं तरी नाव सांगाल का, मी तिथपर्यंत पोहोचू शकेल? दर्यापूर, दर्यापूर मधले माझे शाळा जायचे। शाळांचं नाव काय सांगाल? राऊत, राऊत नाव आहे। राऊत म्हणजे घरी माझी सासरवाडी जायचे, आणि ते आहे सरोदेच्या घराच्या बाजूने, म्हणजे शेतकरी सदनच्या समोर, शेतकरी सदनच्या समोर गादी कारखाना आहे, तिथे बोर्ड आहे, बस त्या बोर्डीचं घर आहे। आणि ते कोणाचं आजूबाजूल्यांचं नाव सांगाल का, ते ज्यांना आम्ही भेटू शकतो? कोण आहे तुम्हाला ओळखणार? सरोदे म्हणून नाव आहे। आणि हे कुठे तरी राहतात माझ्या सायाचे भाऊ, हे 2, एक कुबडी माया द्यायले। मला काय बोलायचं आहे की मी हा व्हिडिओ पाठवतो त्यांच्या नागपुरीपर्यंत, मी त्या घरापर्यंत पाठवतो। अगर त्यांना कळालं तर ते येईल तुम्हाला घ्यायला? ते नाही येणार का हो? ते माझे दुश्मन आहेत, ते तर मारायसाठी प्रयत्नच करून राहिले। घर बीर तिथे काही नाही बाकी आहे। ठीक आहे, तुमचं नाव सांगा पूर्ण? सूर्यप्रकाश शंकरराव खारोळे, राहणार मलकापूर, पोस्ट हंतोळा, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती, स्टेट माझं महाराष्ट्र। आणि मुलींना सांगितलं तर मुलगी पण येणार घ्यायला? मुलगा ते आता जवळ येतील, जवळचे कॉन्टॅक्ट काय करतात? जवळ ते साहेब आहेत, ते येशूमध्ये आहेत, ख्रिस्ती धर्मात, येशूचे भक्त आहेत। एसीचे? येशू ख्रिस्त आपले। अच्छा, ख्रिश्चन धर्म स्वीकारला का काय त्यांनी? म्हणजे माझ्या मुलींनी कुठल्या धर्माचे होते ते काही कल्पना नाही मला। तुम्ही कुठल्या धर्माचे? मी मित्रांनो, मी धर्म याच्यासाठी विचारतोय, सेवेमध्ये धर्म नसतो, पण आता जो काळ चालू आहे, धर्म चेंज करणं हे फार चुकीचं आहे। धर्म चेंज केल्याने माणूस चेंज नाही होत, माणसाची आत्मा अगर चांगली राहिली ना, त्याच्यातच परमेश्वर आहे। तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव काय आहे? सूर्यप्रकाश शंकरराव खारोळे। तुम्ही कुठल्या समाजाचे आहात? मी पाटील समाज। पाटील समाजाचे आहेत। आणि मी जावायला प्रयत्न केला, बोला जावाई
जेव्हा येते मी तुमच्या जावायचं नाव सांगा पूर्ण तिचं नावही माहीत नाही मला, फक्त ख्रिश्चन आहे एवढं माहिती आहे. आणि मुलीचं नाव काय पूर्ण? मुलीचं अनुराधा, आता माझं नाव सूर्यप्रकाश बोलला भाऊ खारवडे. ठीक आहे. त्यांनी विवाह केला, ख्रिश्चन झाले ते. ख्रिश्चन झाले. पण ठाण्याला कुठं राहतात ते? ठाण्याला नाही आहे. मग ते कुठं राहतात? ठाण्याला नाही, ते मनमाडला. मनमाडला राहतात. हा, ठीक आहे, आपण प्रयत्न करू. प्रयत्न. मित्रांनो, मी सातत्याने तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, जागृत करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही लहान असतात, जेव्हा ह्या आईवडिलांनी तुमचं मी बोलतोय थोडं चुकीचे शब्द वापरतोय, जेव्हा तुमचं ढुंगण साफ केलं तेव्हा आईला घाण नाही वाटली, त्या वडिलाला घाण नाही वाटली. जेव्हा आईवडिलांचं ढुंगण साफ करायला येतं तर तुम्हाला घाण वाटते. असं नका करू. तुमचं लहानपण एक विचार करा की आपण लहान असताना जे आपली छी साफ करू शकतात, जेव्हा त्यांची वेळ येते तर तुम्ही त्याला घराच्या बाहेर हाकलता. असं नका करू, कारण म्हातारपण कोणाला सुटलं नाही आहे. म्हातारपण सर्वांना येतं. मी फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आज यांची अशी परिस्थिती आहे की आज यांना फुटपाथवर आणि कपडे पण नाही यांच्या अंगावर. फार वाईट आहे. आम्ही तर आमच्या पद्धतीने सेवा करू. आमच्याकडून जेवढं होतं आम्ही पुकार सेवा मिळून आम्ही सेवा करत आहोत. आणि मी यांचा मनापासून धन्यवाद करतो की यांनी आम्हाला पुकार सेवा परिसरला संपर्क केला. आणि इथले जे डीन आहेत कैलास पवार साहेब, त्या मला सातत्याने पुकार सेवा परिसरला मदत करत असतात. बेघरला तर जेव्हाही आमचा बेघर येतो मदत करतच असतात ते. मी त्यांचा पण मनापासून धन्यवाद करतो. पण असं नका करू. तुम्ही हॉस्पिटलच्या बहाण्याने इथे घेऊन येतात रिलेटिव्हला आणि सोडून जातात. असे बरेच किस्से इथे झालेले आहेत. सिव्हिलमध्ये असे किती लोक पडलेले आहेत. नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि सोडून जातात. नका करू असं. म्हातारपण कोणाला सुटलं नाही आहे. ती वेळ तुमच्यावर पण कधी ना कधी येऊ शकतं. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्याकडून नाही होत असेल तर वाईट नका करू, चांगलं करा आणि कोणाचं वाईट बघू नका. चांगलं होत असेल तर चांगलं करा, वाईट होत असेल तर नका अजिबात हे करू. आणि तुमच्या पुढे अख्खं जीवन पडलं आहे. आम्ही तर करूच. आम्ही यांना घेऊन जाऊ. आता त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार. आम्ही पोलिसाच्या याच्या सगळे माहिती घेऊन पोलिसांना प्रोसिजरनुसार. मी काय जास्त बोलणार नाही. आवाज तुमचा, सेवा आमची. एक धाव त्या गरजूंसाठी. पुकार सेवा प्रतिष्ठान इथेच थांबणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.